नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी आकाश भारती आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. या ठिकाणी आपण आपल्या मिरचीला आज 110 दिवस कंप्लीट झाले आणि आज हिरभळ मिरची तोडून आज आपल्या रविवार असल्यामुळे आपल्या स्प्रेचा दिवस आहे. आज कुणी हाती आपल्याला स्प्रे घ्यायचा म्हणजे घ्यायचाच आहे. लोड बी अतिशय चांगला लागलेला आहे. पाहू शकता आकाश भारतीच्या मिरचीला. आपण व्हिडिओ शूट करताना मी आहे बळीराम भारती, आकाश भारतीचे कृषी पदवीधर आहेत. तर पाहू शकता अशा पद्धतीने याचं नियोजन आहे. झाडावर पाहू शकता तुम्ही, एकदम चांगल्या पद्धतीने ग्रोथ आहे. आज फवारणीमध्ये हे व्यवस्थापन करणार आहेत, त्याविषयी आपण त्याच्याकडून डिटेलमध्ये माहिती घेऊ. आज आपल्या मिरचीला 110 दिवस कंप्लीट झाले आहेत आणि 3 तोडे कंप्लीट झाले आहेत आणि आपला आता 4थ्या तोड्याचा माल आपण या ठिकाणी धरलेला आहे. आपण बघू शकता कशी झाडावर ग्रेनच आहे आणि या पद्धतीचा आपण माल डेव्हलप केलेला आहे. या ठिकाणी या पद्धतीचा माल आहे. पाहू शकता एका झाडाला जवळपास तुमच्या मिरचीला किती माल निघत आहे? एका झाडाला 1 किलो 1.25 किलो जवळजवळ माल निघत आहे. पाहू शकता मित्रांनो, एकदम 110 दिवसाचे प्लॉट आहे. अतिशय कुठंही व्हायरस नाही, कुठंही झाड स्ट्रेसमध्ये नाही. पाहू शकता थोडा व्हिडिओ काढायला उशीर झालेला आहे, तुम्हाला थोडं अंधार पडल्यामुळे थोडं कमी दिसेल तुम्हाला क्वालिटीमध्ये. पाहू शकता अशा पद्धतीने याचं नियोजन आहे. तर फवारणीमध्ये काय घाली या ठिकाणी आज आपण रविवार आज स्प्रे घेणार आहोत. स्प्रेमध्ये आपण आज हाडा कंपनीचं पोलीस प्रतिपंप 8 ग्राम असं वापरणार आहोत. हे पोलीस आणि यासोबत कॉम्बिनेशनला लार्सन गोल्ड याच दोन्हीचं कॉम्बिनेशन आपण या मिरची पिकाला स्प्रेमध्ये घेणार आहोत. गेल्या वेळेस आपण ग्राशियाची फवारणी घेतलेली आहे, त्यानंतर आलटून पलटून आपण ग्रेड बदलत राहायचे आणि ग्रेड मारत राहायचे. आपण पोलीस आणि याचा स्प्रे घेणार आहोत. गेल्या व्हिडिओमध्ये सांगितलं की आपण नीम ऑइलचा वापर करावाच. आम्ही प्रत्येक स्प्रेमध्ये आम्ही नीम ऑइलचा वापर करतच असतो, जेणेकरून की पाण्याची कडू हो आणि थ्रिप्स यायला थोडं रुकावट हो. आणि थोडी खालच्या पानावर आपल्याला या असं दिसून आलं की भुरी आहे थोडी या खालच्या पानावरती, थोडी या ठिकाणी खालच्या पानावरती अशी भुरी आहे आणि भुरीसाठी आपण आज कॉम्बिनेशन इंडेक्स पाहू शकता. हे भुरी याच्यावर आहे, थोडी प्रमाणात आहे बघा. ही दिसत असेल तर थोडी प्रमाणात आहे. आपण प्रिव्हेंटिव्हमध्ये एक स्प्रे घेणार आहोत. आता प्रिव्हेंटिव्हमध्ये आपण इंडेक्स कंपनीचं बुरशीनाशक आपण या ठिकाणी वापरणार आहोत आणि सोबत स्प्रे आहे. अशा पद्धतीने आपण या ठिकाणी आजचं स्प्रेचं नियोजन आहे. पूर्ण पीक पीक घेताना पूर्ण डेडिकेशननं काम करणं हे फार अत्यंत महत्त्वाचं आहे. स्प्रे असतील, खताचं व्यवस्थापन असेल, पाण्याचे नियोजन असेल, कोण्याही हाती जे काम त्या दिवशी झालं त्या दिवशी करायचं ते करायचं. किती बी आपले किंवा थकलेलं असेल शरीर किंवा काही पण असो, रविवार आहे, आज फवारणीचा दिवस आहे, आज फवारणी करायचीच. आज जवळपास आम्ही 4 जण घरी असताना 1.5 क्विंटल जवळजवळ आम्ही माल तोडला. 2 तास 1-1.5 तास तोडलेला आहे दिवसभरामध्ये. तरी पूर्ण शरीर थकलेलं असून बी आज रविवार आहे आणि आज फवारणी घ्यायचा दिवस आहे, तर आज स्प्रे आपण घेणार आहोत. स्प्रेची वेळ फार महत्त्वाची आहे. स्प्रेची वेळ 5:30-6च्या नंतर स्प्रे चालू करावे अशी माझी विनंती राहील, जेणेकरून झाडाला स्ट्रिपला आपल्याला योग्य फवारणीचा आपल्याला रिझल्ट लवकर मिळेल आणि थ्रिप्सवर नियंत्रण करण्यास आपल्याला मदत होईल. आजची आपली जी स्प्रे आहे ही तुम्हाला कसं वाटला हे कमेंटमध्ये नक्की कळवा. असेच नवनवीन व्हिडिओ आपल्या बघण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला फॉलो करा. असेच नवनवीन व्हिडिओ मिरचीविषयी दर्जेदार माहिती, पिकाविषयी संपूर्ण माहिती आपल्या यूट्यूब चॅनलवर मिळत राहील. धन्यवाद.